शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी यादव पॅनलनं घवघवीत यश संपादन केलंय। योगिता कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली। एकूण 20 पैकी 15 जागा यादव पॅनलला मिळाल्या, तर यड्रावकर पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला 3 जागा आणि 2 ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलेत। आमदार अशोकराव माने यांचा मुलगा आणि सुनेला मात्र दारुण पराभव स्वीकारावा लागला। निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून प्रचंड जल्लोष केला। शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवशाहू विकास आघाडी यादव पॅनेल आणि यड्रावकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात लढत झाली। आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली। एकूण 3 फेऱ्यांमध्ये 11 वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण झाली। शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवशाहू यादव पॅनेलच्या योगिता कांबळे विजयी झाल्या। शिवाय 20 पैकी 15 जागा यादव पॅनेलला मिळाल्या। विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीला 3 जागांवर समाधान मानावं लागलं, तर 2 ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत। यादव पॅनेलनं यड्रावकरांच्या पॅनेलचा धुवा उडवून शिरोळमध्ये सत्तांतर घडवून आणलं। विशेष म्हणजे पृथ्वीराज यादव हे पूर्वाश्रमीचे भाजपचे होते, पण जिल्हाध्यक्षांची पटत नसल्यानं त्यांनी या निवडणुकीत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर आघाडी करून या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलंय। दुसरीकडे आमदार अशोकराव माने यांची सून आणि मुलाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका माने आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अरविंद माने दोघेही निवडणूक हरले। सकाळी 11 वाजता निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शिरोळ नगर परिषदेतील विजयी उमेदवारांची नावं पुढील प्रमाणे